नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या अकस्मात मराठी हॉरर स्टोरीज चॅनलवर। आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक रहस्यमय आणि भीतीदायक अनुभव घेऊन आली आहे। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक, ऐतिहासिक, भीतीदायक आणि रहस्यमय अनुभवांचे, कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील। माणगावहून पुण्याकडे जाताना लागतो तो ताम्हिणी घाट। पावसाळ्यात या घाटात निसर्ग आपल्या सौंदर्याचं अप्रतिम दर्शन घडवतो। सर्वत्र हिरवगार पसरलेला गवताचा गालीचा, डोंगर माथ्याला टेकलेलं ढग आणि वळणाच्या रस्त्याने उतरणाऱ्या गाड्या। या घाटात पावसाळ्यात अनेक लोक पर्यटक म्हणून येतात। सर्वत्र धबधबे आणि त्यात मजा लुटणारे पर्यटक। असं म्हणतात, इथे घाटात रस्ता होण्यापूर्वी जंगलाची पायवाट होती। माझे आजोबा सांगायचे, त्या डोंगराच्या पलीकडे पुणे आहे। तिथले आदिवासी लोक पायीच पुण्याला जायचे। पण हे जंगल खूप घनदाट असल्यामुळे गावातले लोक या रस्त्याने जायला घाबरायचे। अनेक आदिवासींना वाघाने किंवा काही जंगली प्राण्यांनी खाल्ल्याच्या गोष्टी इथे खूप प्रचलित होत्या। पण आता सरकारने मोठा रस्ता बनवला आहे। सतत गाड्यांची रेलचेल असते। सखाराम हा तिथल्याच एका जवळच्या सारोळे गावात राहणारा एक गरीब माणूस। सारोळे म्हणजे याच घाटातल्या डोंगरावर असलेले एक गाव तसं रस्त्यापासून किमान 5 किलोमीटर आतमध्ये जंगलात होतं। रस्त्यापासून गावात जाणाऱ्या फाट्यावर सखारामची एक छोटीशी चहाची टपरी होती। बायको आणि हा दिवसभर टपरीवर असायचे। संध्याकाळ झाली की बायको गावात घरी निघून जायची। पावसाळ्याच्या मोसमात खूप पर्यटक असायचे, म्हणून सखाराम संध्याकाळी अगदी 9 वाजेपर्यंत टपरी चालू ठेवायचा। त्या दिवशी पावसाने जणू घाटाला आपलं गूढ आवरण चढवलं होतं। श्रावण महिन्याची संध्याकाळ ऊन पावसाच्या खेळाने दिवसभर रस्ता भिजवला होता। सूर्य अस्ताला गेला आणि घाटावर धुकं साचलं। ते धुकं इतकं दाट होतं की रस्त्याच्या वळणावर गाड्यांच्या लाईट्स देखील पुरेसे वाटत नव्हते। कित्येक गाड्या रस्त्याच्या कडेला थांबलेल्या होत्या। चालकांनी धुकं निवळण्याची वाट पाहत तिथेच मुक्काम ठोकला होता। सखाराम संध्याकाळी नेहमीसारखा आपले कामं उरकत होता। त्याची बायको एव्हाना घरी निघून गेली होती आणि सखाराम त्याच्या छोट्याशा टपरीत एकटाच उरला होता। अंधार दाटत चालला होता। घाटातल्या त्या नीरव शांततेला अधूनमधून झाडांच्या पानांमधून येणाऱ्या थंडगार वाऱ्याचा आवाज भेदत होता। सखारामने वर वाशाला अडकवलेला जुना पेट्रोमॅक्स काढला। खाली बसून तो पंप मारत होता आणि वर स्टोव्हवर चहा उकळत होता। धुक्यामुळे वातावरण थोडं बेचैन करणारं होतं, पण सखारामला घाटावरचं जगणं सवयीचं झालं होतं। चहा उकळत असताना तो सहज बाहेर नजर टाकायला उभा राहिला। त्या धुक्यात काहीतरी हालचाल जाणवली। त्याच्या चहाच्या स्टॉलच्या समोर एक माणूस उभा होता। तो अंगावर घोंगडी ओढून होता। पांढऱ्या शुभ्र धुक्यात त्या घोंगडीचं काळं अस्तित्व जरा जास्तच गडद वाटत होतं। सखारामने नीट पाहायचा प्रयत्न केला। जरा लक्ष दिलं तर जाणवलं की तो माणूस साधासुधा नव्हता। त्याचं उभं राहणं वेगळ्याच पद्धतीचं होतं। चेहरा धुक्यातून स्पष्ट दिसत नव्हता, पण जेवढं दिसत होतं ते विचित्र होतं। त्याच्या डोळ्याचा कटाक्ष सरळ सखारामकडे होता। सखारामच्या मनात अचानक भीतीची लहर पसरली। तो माणूस अजिबात हालत नव्हता। सखारामने थरथरत विचारलं, काय पाहिजे तुम्हाला? त्याच्या घोंगडीमधून येणारा विचित्र घाण वास सखारामच्या नाकात शिरला। दिसायला तो 30-35ला वाटत होता, पण त्याचं रूप अत्यंत विद्रूप होतं। त्याचा चेहरा असामान्य होता। डोळे खोलगट आणि अंगावर काळे व्रण। त्याचं अस्तित्वच अंगावर चरकन काटा आणणारं होतं। चहा दे र, तो माणूस खडखडीत आवाजात बोलला। सखारामने त्याच्याकडे पाहिलं
आणि त्याला एक भीतीची लहर जाणवली. 4 रुपये होतील, तो हळूच बोलला. देतो र. त्या माणसाचा आवाज जडसर आणि एकदम थंड होता. सखारामने चहा कपात ओतून त्याच्या दिशेने हात पुढे केला. त्या क्षणी त्या माणसाने घोंगडीतून हात बाहेर काढला आणि सखारामच्या काळजाचा ठोका चुकला. त्याचा हात म्हणजे फक्त हाडांचा सापळा होता. जाडसर, उग्र आणि त्यातून लालसर रक्त गळत होतं. सखारामची बोबडी वळली. अरे हे काय? तो घाबरून मागं सरकला. अस्वलानं खाल्ला, त्या माणसाने उत्तर दिलं. त्याचा आवाज अगदी भेसूर वाटत होता. सखारामने घाबरत चहाचा कप टेबलावर ठेवला. तो माणूस कप उचलून पाठ फिरवून उभा राहिला. सखाराम मनातल्या मनात विचार करू लागला. हा नक्की कोण आहे? घाटातलं हे भुताटकीचं प्रकरण तर नाही ना? त्याने धैर्य करून विचारलं. कुठं खाल्लं असं अस्वलानं? लय वर्षे झाली, तो माणूस उदासपणे म्हणाला. पण रक्त अजून गळतंय, सखारामने धडधडत्या आवाजात विचारलं. त्या माणसाने वळून सखारामकडे पाहिलं. त्याचे डोळे प्रचंड मोठे झाले आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र विकृत हास्य पसरलं. त्याने आपली घोंगडी घट्ट ओढली आणि पाहता पाहता तो त्या घोंगडीतच गायब झाला. आता तिथे फक्त ती घोंगडीच होती, रिकामी पण जिवंतसारखी हलणारी. सखाराम तिथेच थिजला. तो तिथून पळत सुटला. जीव वाचवण्यासाठी धावत राहिला. रस्त्यावरच्या झाडांमधून विचित्र आवाज येत होते. त्या माणसाचा सापळ्यासारखा हात, त्याचा उग्र चेहरा आणि घोंगडीचा थरकाप उडवणारा स्पर्श त्याच्या डोक्यात घुमत होता. मागे वळून पाहिलं तर तो हाडांचा सापळा सखारामच्या मागेच उभा होता. झाडांच्या सावल्यांनी भरलेल्या त्या रस्त्यावर तो सापळा सखारामकडे बघून हसत होता. जणू तो या खेळाचा आनंद घेत होता. सखाराम कसाबसा घरी पोहोचला. दार बंद केलं, वरची कडी लावली आणि अंगावर घामाच्या धारा वाहत खाली कोसळला. बायको चुलीपाशी भाकऱ्या टाकत होती. ती पण झटकन उठली, नवऱ्याजवळ आली. तिने विचारलं, काय व काय झालं? सखारामच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तो फक्त भूत, टपरीवर भूत एवढंच सांगत होता. काय झालं नीट सांगा. सखारामने बायकोला झालेली हकीकत सांगितली. पण गॅसबत्ती तिथंच टाकून आलात काय? आणि स्टोव पण तसाच टाकून आलात? हवं काय म्हणावं तुम्हाला? जाऊ दे, बायको म्हणाली. आपण सकाळी जाऊन बघू. दुसऱ्या दिवशी दोघे पण टपरीवर जायला निघाले. बायको रस्त्याने जाताना भेटेल त्या बाईला सांगत होती, काल रात्री टपरीवर भूत दिसलं. गॅसबत्ती बी टाकून आलं तिकडे. दोघे पण टपरीवर पोहोचले. समोर बघतात तर टपरीचा अर्धा भाग कोसळला होता. स्टोव आणि टोप खाली पडलेली. पेट्रोमासच्या काचेचा चुराडा झालेला. बाकडा रस्त्याच्या बाजूला गेला होता. त्या टपरीची संपूर्णपणे नासधूस झाली होती. पण त्या टपरीच्या जागेपासून पुढे रस्त्यापर्यंत जमिनीवर कोणाचं तरी रक्त सांडलेलं दिसत होतं. गावातल्या खूप लोकांना फाट्यापासून गावाच्या वेशीपर्यंत असे रक्ताचे सडे अधूनमधून दिसले होते. लोक बोलायचे, पण त्यांना वाटायचं एखाद्या प्राण्याने कोणाची तरी शिकार केली असावी. आता दोघांनी पुन्हा नवीन टपरी टाकली आहे, पण गावाच्या फाट्यावर नाही, जवळच झालेल्या एका रेस्टॉरंटच्या बाजूला. आता सखाराम आणि त्याची बायको अंधार पडायच्या आधीच घरी निघून जातात. तर मित्रांनो, आजचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्याच अशा एखाद्या थरारक अनुभवासोबत. तोपर्यंत धन्यवाद.